आज मी तुम्हाला आलू पराठा करून दाखवणार आहे. तो कसा करून दाखवते बघा. साधी आणि सोपी पद्धत आहे. हे मी 3 कप घेतलेले आहे गव्हाचं पीठ. त्यात मी अर्धी वाटी घातले बेसन, थोडं मीठ, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, आणि ही 1 चमचा चिली फ्लेक्स. आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. हे पहिला मिक्स करून घेऊया. पीठ जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, मीडियम असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला. हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता याच्यात आपण थोडं थोडं करून असं पाणी मिक्स करून घेणार आणि आपण याचा एक गोळा तयार करून घेणार. गोळा तयार झालेला आहे हा. यात आपण थोडं तेल घालूया. 2 चमचे तेल घालून व्यवस्थित ह्याला लावून असं 10 ते 15 मिनिटं याला रेस्ट करायसाठी बाजूला ठेवूया. तयारी करणार त्यासाठी मी घेतलेत त्याच्यात 2 चमचे धने घेतलेत, 1-1.5 चमचा बडीशेप घेतले, 6 मिरच्या घेतलेत, आणि 1 चमचा मोठा जिरं घेतले, आणि 1 चमचा मी काळी मिरी घेतली. आता हे व्यवस्थित आपण रोस्ट करून घ्यायचं आहे. याला छान स्लो गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे. आता आपल्या मसाल्याने रंग बदल केलेला आहे. आता आपण त्यात थोडी भाजलेली कसुरी मेथी घालू. ही सुद्धा मिक्स करून घेऊया आणि थंड व्हायला देऊया. थंड झाल्यावर हे मिक्सरमध्ये आपण याची भरड करून घ्यायची. आपल्याला अगदी जाडही नाही, बारीकही नाही, अशी छान भरड करून घ्यायची आहे. आता आपण स्टफिंगचा मसाला तयार केलेला आहे. आता त्याच्यासाठी आपण कसं मिक्स करायचं ते दाखवते. मी 2 चमचे घेणार आहे हा मिक्स केलेला सगळा मसाला. स्टफिंगचा मसाला जो बनवलेला आहे ना तो. थोडा ओवा घेणार आहे, 1 मोठा कांदा बारीक चिरलेला घेणार आहे, 2 मिरच्या आणि ही थोडीशी कोथिंबीर. आता थोडं मीठ घालणार आहे. आता मी हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेणार आहे. हे आपल्या हलक्या हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर आपण व्यवस्थित मळून घेतलं तर त्याला पाणी सुटणार. त्याच्यामुळे आपण हे सगळं व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. हे बघा, हे असं व्यवस्थित आपल्या हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. हे बघा आपलं आता मिक्स झालेलं आहे. हे बघा हे व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे. हे आता आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण हे बाजूला ठेवून देऊ. पीठ बघा व्यवस्थित हे मळून झालेलं आहे, चांगलं सेट झालेलं आहे. हे बघा छान अगदी व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ. हे बघा एवढं पीठ घ्यायचं. थोडं पीठ घेऊन व्यवस्थित आपलं हे याला समान आकाराचे गोळे करायचे आपण. हे मी अशी गोळे करून तयार झालेले आहे. आणि याला थोडं प्रेस करून 2 मिनिटांनी ते आपल्याला भरून घ्यायचे आहेत. हे बघा आता हे थोडं पीठ घेतलेलं आहे मी, आणि हे व्यवस्थित आपलं लाटून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता ह्याच्यात स्टफिंग भरायची आहे. हे बघा आणि हे एक्स्ट्राचं पीठ आपण हे काढून ठेवायचं. आणि हे व्यवस्थित अगदी फिरवून याला सुद्धा प्रेस करून असं हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. हे बघा अजिबात फुटणार नाही. व्यवस्थित असं हे आपण लाटून घ्यायचं आहे. घेतलेलं आहे. आता हा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. हे बघा परत
हे बघा सगळीकडून अगदी व्यवस्थित असा भाजून घ्यायचं आपल्याला. आता ह्याला आपलं वरून आपलं तूप लावायचं आहे. हा खायला पण खूप छान टेस्टी सगळ्यांनाच आवडणार असा हा पदार्थ आहे. घरच्या साध्या आणि सोप्या पदार्थापासून मी हा बनवलेला आहे. हे बघा आता आपण दुसरी बाजू परतलेली आहे. बघा किती छान अगदी व्यवस्थित शेकला जातोय. खूप छान अगदी छान आपला पराठा व्यवस्थित लाटून घेतलेला आहे. हे आपल्याला फक्त मधून जरा जाड ठेवायचं आहे, बाकी बाजूने अगदी व्यवस्थित पातळ करून घ्यायचं आहे. आता मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. मी याच्यात थोडं तूप घालणार आहे. हा बघा आता आपला छान पराठा शेकला गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता. अशाच पद्धतीने मी हे दुसराही पराठा घालून घेतो. हे बघा आपला दुसरा पराठा सुद्धा छान आपण हे तूप लावून घेणार आहे. अशाच प्रकारे मी सर्व पराठे बनवून घेणार आहे. हा बघा किती छान फुलतो, मस्त अगदी रंग, टेस्ट एवढी सुंदर लागते याची. नक्की एकदा तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. छान अगदी खरपूस व्यवस्थित भाजून घ्यायचा दोन्ही बाजूने. हा बघा किती सुंदर कलर आलेला आहे. बटर घातलेला आलू पराठा छान टेस्टी आणि खायला अगदी रुचकर. तुम्ही एकदा करून बघा. तुम्हाला आवडल्यास चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. या खायला.